नमस्कार, गौरीज रेसिपीमध्ये आज आपण जवसाची चटणी बनवते। जवसामध्ये फायबरचं प्रमाण भरपूर असते। आयर्न, प्रोटीन, विटॅमिन बी अशा बहुगुणी जवसाची चटणी आपल्या जेवणात रोज असायलाच हवी। चला तर मग बनवूयात जवसाची चटणी। इथे मी 100 ग्रॅम जवस घेतलेत। जवस पॅनमध्ये काढून मंद आचेवर भाजून घेते। या पद्धतीने असं मी भाजून घेतलेत। जवस छान तडतडायला लागले की समजायचं की ते खमंग भाजलेत। तुम्ही बघू शकताय आपला जवस खमंग भाजून झालाय। आता जिरं भाजून घेते। जिरे पण मंद आचेवर भाजून घ्यायचेत आपल्याला। जिरे आपले आता भाजून झालेत। आता पॅनमध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालायच्या। लसूण थोडासा परतवून घ्यायचा। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेली जवस, जिरं, लसूण, लाल तिखट 2 चमचे आणि चवीनुसार मीठ घालते। आता हे सर्व मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। मी मिक्सरमध्ये आता फिरवून घेतले। तुम्ही बघू शकताय मस्त आपली जवसाची चटणी तयार झाली आहे। ही चटणी महिनाभर छान टिकते आणि या चटणीमध्ये दही घालून तुम्ही खाल्ली पोळी किंवा भाकरीबरोबर खूप छान लागते। या पद्धतीने जवसाची चटणी नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।